नमस्कार, श्रद्धाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फक्त आणि फक्त 30 मिनिटात बनणारे असे बेसन लाडू, ज्याला की जास्त आपल्याला भाजत बसायचं नाहीये किंवा काही करायचं नाही, तासनतास आपल्याला बेसन पीठ भाजायचं नाही। तर चला कृतीला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। या कपाने मेजर केलेलं आहे मी। तुम्ही कोणती वाटी असेल तीही यूज करू शकता। आता आपल्याला ह्यात थोडं थोडं पाणी घालून आहे ना, एक आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं आपल्याला याचं पीठ मळायचं आहे। थोडंसं चिकटणार तुमच्या हाताला, हे आपण ना हार्डली 2 ते 3 मिनिटानंतर आपोआप गोळा व्हायला सुरू होतो आणि तुम्हाला खूपच असं वाटलं की खूपच चिकटतं आहे तर तुम्ही थोड्याशा तुपाचा यूज करू शकता, जेणेकरून ते तुमच्या हाताला लागणार नाही। आणि चमच्याच्या साहाय्याने मी असं जे पीठ खाली लागलेलं आहे ते काढून घेते आणि त्याचा एक छान असा गोळा, जसं आपण चपात्या बनवण्यासाठी करतो, पीठ जसं मळतो तसा मी गोळा तयार करून घेत आहे। हे लाडू खरंच सांगते खूप छान लागतात आणि खूप इझी आहेत बनवायला। जास्त वेळ लागत नाही, फक्त 30 मिनिटात हे रेडी होतात। हे बघा मी असं मळून छान घेते आहे आणि मग त्याचं सगळं पीठ आपोआप लागून येतं। थोडंसं तूप लावल्यानंतर बघा किती छान असा गोळा रेडी झालेला आहे। आता मी इकडे गॅसवर तूप तापायला ठेवते आणि तुम्ही हे तुपातच तळा, तुपाचाच यूज करा, कारण की त्याची टेस्ट खूप सुंदर येते। आता इथे तूप तापायला ठेवलेलं आहे, तूप तापतंय तोपर्यंत आपण या पिठाच्या मुठी बनवून घेऊयात, किंवा तुम्ही पुऱ्याही लाटू शकता, पण मुठी पटपट बनतात, जास्त वेळही लागत नाही। अशाच प्रकारे मी बाकीच्या मुठी बनवते आणि मुठी बनवताना जर तुम्हाला वाटतंय चिकटतंय तर थोडंसं अगदी तूप लावून तुम्ही मुठी बनवू शकता। मुठी बनवून घेते तोपर्यंत हे बघा मी सगळ्या मुठी बनवून घेतलेल्या आहेत आणि इथे आपलं तूपही छान तापलेलं आहे। हे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून तूप आतपर्यंत छान जाईल आणि आपल्या या ज्या मुठी बनवतो आपण त्या व्यवस्थित तळल्या जातील। आपल्याला ह्या गोल्डन होईस तोपर्यंत तळायच्या आहेत। बघा किती छान अशा तळून झालेल्या आहेत। आता मी ह्या काढून घेते आणि मग ह्या थंड झाल्या की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। मी दुसरा घाणा जेव्हा टाकते तोपर्यंत आपण पाक बनवायची सुरुवात करूया। त्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये 1 कप साखर घातलेली आहे आणि त्यातच आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि याला छान उकळी येऊ देणार आहोत आपण। मोठ्या गॅसवर त्याला उकळी आल्यानंतर आता गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला याची एकतार बनेल असा पाक बनवायचा आहे, एकतारी पाक बनवायचा आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे पद्धत कसा चेक करायचा ते। हे बघा इथे ज्या मुठी होत्या त्या गार झालेल्या आहेत, मी आता त्या बारीक करून घेते। मिक्सरला अशा दरदरीत अशा वाटून घ्यायच्या। तुम्हाला जेवढी छान अशी पावडर हवी तसे, म्हणजे तुम्हाला दाणेदार खूप आवडतं तर तुम्ही थोडे मोठे ठेवता। मी अशा प्रकारे याला मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे। इथे आपण आता आपला पाक चेक करूयात झालाय का। हे बघा मी स्पॅच्युलाच्या एक मेथडने दाखवते की स्पॅच्युलावरचा जो ड्रॉप पडतोय, जो शेवटचा ड्रॉप पडतो तो एकदम तार आल्यासारखा पडतोय बघा। या स्टेजला गॅस पटकन बंद करा, कारण की मग ते जास्त शिजेल आणि मग कडक होईल। आता असेच मी एका प्लेटमध्येही दाखवते तुम्हाला। प्लेटमध्ये थोडासा ड्रॉप घ्यायचा, त्याच्यावर फुंकर मारायची, तो थंड केल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी तार येते बघा, अशी तार आली पाहिजे। तो थंड होत गेला की तार वाढते। आणि अजून एक तिसरी मेथड तुम्हाला दाखवते। एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसतंय माहीत नाही, पण मी ट्राय करते। हे बघा तो ड्रॉप टाकलाय आणि अशी गोळी तयार होते त्याची, ते लगेच विरघळत नाही आहे। इथे तुम्हाला दिसत असेल, हे बघा असा गोळा तयार होतोय। आपला पाक रेडी आहे। आता हे जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे बेसनाच्या मुठींचं, त्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घालते आहे आणि ती गरमच आपल्याला जी आपण पाक बनवलेला आहे तो गरम असतानाच यात घालायचा आहे, जेणेकरून तो छान मुरतो आणि लाडू खूप छान होतात। हे मिक्स करून घेते। हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर आपोआप ह्याचं टेम्परेचर थोडंसं कमी येतं। आता मी यातच घालते ड्रायफ्रूट्स घालते, तुमच्या आवडीनुसार। तुम्हाला हवे असतील तर घाला, नाही तर स्किप केले तरी चालतील। आता बघा जेव्हा आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिक्स केलं तेव्हा त्याचं टेम्परेचर थोडं कमी आलं आणि सोसेल असं मिश्रण झालेलं आहे। आता मी ह्याचे लाडू करून घेते आणि तुम्ही बघू शकता की ती इझिली लाडू वळला जातोय, खूपच छान लागतात।
तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करा. चला तर आपले दाणेदार आणि अगदी 30 मिनिटात बनणारे बेसन लाडू रेडी आहे. तुम्ही रेसिपी या दिवाळीला नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.